कोण म्हणतं या जगात फक्त सत्विचारांचं साम्राज्य असतं? अहो, आम्ही असत विचारही जगवतो. ज्याप्रमाणे या विश्वात अंधार असल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही, ज्याप्रमाणे सभोवताली चार सर्वसाधारण लोक असल्याशिवाय बुद्धिवंताची ओळख ठळक होत नाही, अगदी त्याचप्रमाणे असुरांशिवाय तुम्हा देवाधिकांची काहीच ओळख नाही. असुराशिवाय तुमच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. पण हे गुही, हे गुव्य आम्हाशिवाय तुम्हा शिकवणार कोण? म्हणूनच आम्ही आहोत दैत्यगुरु शुक्राचार्य. अहो, प्रत्येकाच्या जगण्याच्या रीती असतात ना, तशाच रीती दैत्यांच्याही असतात. त्यांच्या त्या साऱ्या रीती नीती सारं काही आम्ही पोचतो. पण म्हणूनच काही म्हणतात की हे दुर्दैव आहे आमचं. इतकं अगाध ज्ञान असूनही सदैव उपेक्षित, कारण आम्ही दैत्यगुरु आहोत, सदैव उपेक्षितच. पण आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण आम्ही देव मानतच नाही. मग दैव दुर्दैव ते काय मानावे? अवघ्या विश्वाला त्राहीमाम करून सोडणाऱ्या दैत्यांचे अधिष्ठान आहोत आम्ही. बस इतकंच आमच्यासाठी पुरेसं आहे. आव्हान आहे आमचं त्या आदिशक्तीला. पापाचा विनाश करण्यासाठी जर तुम्ही अवतार घेणार असाल, पण पापाचं, या कर्म पापांचं समूळ उच्चाटन तुम्ही कधीच करू शकणार नाही, कारण आम्ही तिथे आहोत. आमचं समूळ उच्चाटन केलं तर तुमच्या अवताराला काय अर्थ राहील आदिशक्ती माता? म्हणून आमचं श्रेष्ठत्व तुम्हाला मान्य करावंच लागेल. या दैत्यगुरु शुक्राचार्याचं श्रेष्ठत्व तुम्हाला मान्य करावंच लागेल.